एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR प्रभावीपणे राबवण्यासाठी बूथ स्तरावर काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना शिवसेना नाशिक लोकसभेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी दिल्या। शिवसेनेच्या वतीनं हॉटेल एक्सप्रेस इन इथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। नव्या मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती तसेच वगळलेल्या मतदारांचा पुन्हा समावेश यावर विशेष भर देण्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेनेचे मुख्यतेने एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याने SIR मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून संघटन अधिक बळकट करावे असं आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केलं। शिवसेना ही शिस्तबद्ध संघटना असून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यात संधी दिली जाईल असंही त्यांनी नमूद केले। बैठकीस उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशीनाथ मंगळे, नितीन भोसले, सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, उपमहापौर विलास शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या अस्मिता देशमुख, शिल्पा चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नवनियुक्त नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करण्यात आला। खरं तर SIR हा विषय अत्यंत फार महत्वाचा आहे, कारण ह्या SIR मुळेच आपल्याला नागरिकत्व आपलं जिवंत राहणार। आपला नातेवाईक असेल, आपला मुलगा असेल, आपला मतदार असेल, आपला भाऊबंद असेल। SIR कसं असणार आहे, SIR चा अभ्यास कसा करायचा आहे, BLO बरोबर BLA ने कसं जायचं आहे, काय काम करायचंय याचं वर्कशॉप आपला पक्ष घेणारच आहे। परंतु प्रथमतः मी सर्व नगरसेवकांना, सर्व जिल्हा प्रमुखांना, दुर्दैवाने पडलेल्या माझ्या सर्व नगरसेवकांना आणि माझ्या युवा सेनेला, सर्व पदाधिकाऱ्यांना मी नम्रपणे एक विनंती करतो की आपल्याला एक फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्म प्रमाणे आपण BLAचं नाव, BLAचा फोटो आणि मोबाईल नंबर हे येत्या 2 दिवसात आपण भरून द्या। BLAने काय काम करायचं, BLAने कसं काम करायचं याचं नक्कीच ऑनलाईन वर्कशॉप आपल्याला आपला पक्ष, ज्यांना प्रचंड असा निवडणुकी आयोगाचा अनुभव आहे, असे पक्षाने काही लोक वकील असेल, निवडणूक आयोगात काम केलेले काही सिनियर अधिकारी असतील, आता जे रिटायरमेंट आहे ही आपल्याला ते वर्कशॉप देतील। परंतु मला असं वाटतं की आपण काम हे प्रत्येकाने स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे। आज आपल्याला काम काय करायचं आहे हा सेकंड पार्ट आहे, हा दुसरा टप्पा आहे, परंतु पहिला टप्पा आपण पक्षाकडे 2 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वार्डात, आपल्या प्रभागात, आपल्या तालुक्यात, आपल्या गटात, आपल्या गणात BLA, BLO आणि BLO तो झाले आहे, BLA त्यांची नावं, त्यांचा मोबाईल नंबर, कारण आपल्याला मोबाईल नंबर देताना इतकी काळजी करायची, नाव देताना फक्त रॅन्डमली मतदार यादीतून नावं काढायचे, नावं न देता त्यांनी सर्वांनी कामं केले पाहिजे, कारण ते सर्व ऑनलाईन पक्षाकडे असणार आहे आणि पक्षाला ते ट्रॅक करणार आहेत, पक्ष त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरला, आणि खरंच ते काम करता की नाही करता याची आपल्याला जाणीव आहे। म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 दिवसामध्ये आपण ह्या नावाची, आपल्या कार्यकर्त्यांची आपल्यासह आपण यादी द्या। प्रत्येक विधानसभेला 2 BLA द्या आणि त्याच्या खाली BLA 2 द्या, अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि आपण 2 दिवसात द्याल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो। अपयश आलं, कसं आलं, काय आलं याच्या खोलात खूप जाण्याची गरज नाही। मला असं वाटतं की हे पक्षाचं दुर्दैव, कारण जो काम करतो त्याला कधीच अपयश येत नाही, जो पक्ष बांधतो त्याला कधीच अपयश येत नाही।
त्याच्यासमोर जर तुमचं जिवंत आणि मूर्तिवंत जर उदाहरण असेल तर हा सुहास कांदे. मी ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस मी माझी खूप काही मोठेकी करणार नाही, परंतु ज्यावेळेस मी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस अत्यंत भुजबळ कुटुंब माझ्यावर हसलं होतं, परंतु मी अत्यंत तळागाळात काम केलं, पक्ष बांधला, पक्ष मोठा केला. मी आजही तुम्हाला सांगतो, उद्याही मी तुम्हाला सांगतो, तोच उमेदवार निवडून येतो ज्याच्या पाठीशी पक्ष असतो. तोच उमेदवार निवडून येतो ज्याच्या पक्षाचं संघटन मजबूत असतं. तोच उमेदवार निवडून येतो ज्याच्या बरोबर पक्षाचे पदाधिकारी असतात. मला पद मिळालं, मी मोठा झालो. आजही तुम्ही नांदगावला या पक्ष बांधणी बघा, तुमच्याकडे तुम्हाला शाखा प्रमुखापासून तर वरती तालुका प्रमुखापर्यंत प्रत्येक पद आणि प्रत्येक जण काम करतो, प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखात जातो. मला असं वाटतं की दुर्दैवाने आपण फक्त पक्षाचे पद घेतले आणि पक्षाचं काम केलं नाही, म्हणून ही अवस्था आपल्याकडे आलेली आहे असं म्हटलं.